दरम्यान पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधल्या सर्व पर्यटन स्थळांवर स्मशान शांतता पसरली आहे। एरवी गजबजलेल्या दाल लेक इथल्या बोटीही जागीच उभ्या आहेत। स्थानिक व्यावसायिकांचं 90%हून अधिक नुकसान झाल्याची माहिती आहे। एरवी इथे हाऊसबोटवर एक दिवस राहण्यासाठी पर्यटकांची झुंबड असते, तर शिकारा राईडसाठी ऑनलाईन बुकिंग करावं लागतं। मात्र कालच्या हल्ल्यानंतर बहुतांश पर्यटकांना परतण्याचे वेध लागल्यानं सर्वच पर्यटन स्थळांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय। या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। एरवी काश्मीरच्या पर्यटकांचं केंद्रबिंदू ठरणाऱ्या द लेक परिसरात सध्या एक वेगळं वातावरण कालच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादानंतर आपल्याला पाहायला मिळते। जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनेक बोटी या उभ्या आहेत। एक दहशतीचं वातावरण या ठिकाणी देखील पर्यटकांमध्ये आणि या ठिकाणच्या जे व्यावसायिक आहेत त्यांच्यामध्ये देखील पाहायला मिळतंय। त्याचमुळे या ठिकाणी पर्यटक आज फिरकत नसल्याचं चित्र हे देखील पाहायला मिळतं। अगदी मोजक्या बोटी आहेत, एका दुसरी बोट आपल्याला या ठिकाणी दिसते, मात्र अनेक बोटी हे स्थानिकच त्या ठिकाणी आपल्याच बोटींमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात। माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणचे जे बोट व्यावसायिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सर, क्या कहेंगे, आज आपने बोट खड़ी रखी है, बहुत सारे जो टूरिस्ट है वो भी डर के मारे यहाँ पर आ नहीं पा रहे हैं। बिल्कुल, देखिए जो कल ये घिनौनी हरकत हुई है पहलगाम में, ये इसी के ऊपर ये बंद है। ये पहले बार हमने बंद किया है क्योंकि ये टूरिज्म को सीधी गोली है। जो भी टूरिस्ट के साथ है, एक टूरिस्ट को उन्होंने गोली नहीं मारी है, ये हमको उन्होंने गोली मारी है। इसके खिलाफ में इसीलिए हमने ये बंद किया है। शिकारा आज बंद है, आज दिन के लिए पूरा। नुकसान अभी तक जो मुझे अंदाज़ा लग रहा है ना, 90% तक नुकसान है, 90%, क्योंकि आप देख रहे हैं बंद भी हो गया है, सब कुछ बंद हो गया है। ये वजह जो कल का हालात हुए उसका वजह है। ये 2019 में जब पुलवामा हुआ था उसको होके आज 4 से 5 साल हो गए हैं, उसके बाद ये वापस एक टेररिस्ट अटैक हुआ है। इसको आप किस तरीके से देखते हैं? ये बहुत गलत बात है, जो भी कल हुए बहुत गलत बात है। पुलवामा का बता रहे वो अलग मसला था, ये मसला है ना, ये अलग मसला है। आपण जर पाहिलं तर सर्व हे बोट चालक आहेत जे या ठिकाणी उभे आहेत, काही टुरिस्ट देखील आहेत, मात्र अनेक टुरिस्ट हे इतर राज्यातून आलेले आहेत। मराठी टुरिस्ट देखील घाबरलेले आहेत। नुकतीच आम्ही एका ग्रुपची बातचीत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी यावरती कुठली प्रतिक्रिया दिली नाही। मात्र ते एक सांगत होते की आमच्या सोबत जे काही 5 जे कपल्स होते किंवा जे जोडपं होतं त्यांनी देखील या घटनेनंतर त्यांची टूर ही रद्द केल्याचं सांगितलेलं आहे। जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, श्रीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।